झी 24 तास एक पाऊल पुढे। प्रेमंतर स्वागत तुमच्या दररोजच्या व्यवहारात असलेलं आणि जे फक्त तुमच्या जवळ असतं ते एटीएम कार्ड दुसराच कोण वापरत असेल तर यात सत्यावरचा एक रिपोर्ट। हे दृश्य जरा निरखून पहा। ही ती बँकिंग प्रक्रिया आहे जी तुम्हाला नित्याचीच झाली आहे। तुम्ही एटीएम सेंटरवर जाता, पैसे काढता, एखाद्या दुकानात जाता, वस्तू खरेदी केल्यानंतर कार्डच्या माध्यमातून बिल चुकतं करता, पण याच दरम्यान तुमच्या बँक खात्यात घुसखोरी केली जाऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहे का? अत्यंत चलाखीनं तुमच्या खात्यातून रक्कम काढून घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर ना दाद ना फिर्याद अशी तुमची अवस्था होईल। काही वेळात हॅकर्स एटीएम मशीनवर असं काही डिव्हाइस लावतात की ज्याच्या माध्यमातून तुमच्या कार्डची सगळी माहिती गुपचूपपणे त्या डिव्हाइसमध्ये साठवली जाते। हॅकर्स याच पद्धतीनं एक दोन नव्हे तर हजारो अकाउंटची माहिती गोळा करू शकतात। आमच्या प्रतिनिधीनं खोलात जाऊन शोध घेतल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर आली। एटीएम स्किमर नावाशी साम्य असलेलं स्पाय डिव्हाइस आज बाजारात असून ते एटीएम मशीनला गुपचूपपणे जोडलं जातं। एटीएम मशीनमध्ये जिथं कार्ड टाकलं जातं तिथंच हे डिव्हाइस लावलं जातं। त्यामुळे एटीएमच्या कार्यप्रणालीत कोणताच फरक पडत नाही, पण तुमच्या कार्डमधील सगळा डेटा चोरी केला जातो। ही माहिती इंटरनेटवर विकली जाते, त्यामध्ये या माहितीचा समावेश आहे। कोणत्या माहितीची होते चोरी? खातेधारकाचं नाव, बँक अकाउंट नंबर, एटीएम कार्ड नंबर, एटीएम कार्डचा पासवर्ड। ही सगळी माहिती मिळवल्यानंतर त्या मदतीनं बनावट एटीएम कार्ड सहज तयार केलं जाऊ शकतं। कोई ऑनलाइन शॉपिंग कर रहे हैं तो वो आप अपनी डिटेल बता रहे हैं आप उनको। ही सगळी माहिती अत्यंत धक्कादायक अशीच आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर एटीएम कार्ड धारकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। जर एखाद्यानं तुमच्या बँक खात्यात अशा प्रकारे घुसखोरी केल्यास तुमच्या आयुष्यभराची कमाई एका क्षणात तुमच्या हातून निसटून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर तुमच्या बँक खात्यातील रक्कम दहशतवादी कृत्यांसाठी वापरली तर काय होईल याचा कधी तुम्ही विचार केलाय का? जर तुम्ही निष्काळजीपणे आपलं एटीएम कार्ड आणि इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर आत्ताच सावध व्हा। झी 24 तास साठी प्रशांत देव, दिल्ली। झी 24 तास एक पाऊल पुढे।